हे फारच विनोदी आहे. म्हणजे दंगलने प्रचंड धंदा केला, म्हणजे नोटाबंदीचा प्रश्न सुटला असं लोकांचं त्या म्हणणं. मग बरोबर आहे ना, काय चुकीचं त्याच्यात? काय बरोबर आहे याच्यामध्ये? दंगलने जर 100 कोटींपेक्षा जास्त धंदा केला तर त्या अनुषंगाने नोटाबंदीचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होते असं मला वाटतं. आणि एखाद्या चित्रपटाने 100 कोटी कमवणं आणि नोटाबंदी जी गेली 50 दिवस लागू आहे त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत, त्याचा काय संबंध आहे? मला असं वाटतं की 100 कोटी हा आता 5 दिवसांचा आहे. तो आता दंगल हा सिनेमा पुढच्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये 300 कोटीचा टप्पा तर आरामात पार करणार आहे. तर मला असं वाटतं की आता लोकांकडे तेवढे पैसे यायला लागले किंवा ती लोक विचार करून चालेल की आपल्याला दंगलचं तिकीट घ्यायचं आहे, तर त्या अनुषंगाने ती लोक त्यांचा प्लॅन करतात असं मला वाटतं. तू दंगल पाहिलास का? हो, मी पाहिलं. किती रुपये तिकीट दिलं? मी 300 रुपये दिले. 300 रुपये दिले म्हणजे विचार कर, आता 300 गुणिले जर 100, कारण कमीत कमी तिकीट हे 100 रुपयाचं आहे आणि जास्तीत जास्त तिकीट हे विकेंडला जर तू बघितलं असेल 1,500 रुपये तिकीट आहे. तर तू कमीत कमी 500 इंटू किंवा जी सरासरी काढ तिकिटांची आणि त्याच्या इंटू त्याच्या भागिले मग तेच सांगतोय ना, त्याचा या नोटाबंदीचा काही संबंध मी माझा एक अनुभव सांगते. मी माझ्या भाजीवालीने मला सांगितलेलं की तिच्या मुलाने तिला फार आधीच सांगितलेलं की मला आता दंगल येतोय, मला दंगल सिनेमा बघायचा आहे, सो माझ्यासाठी पैसे बाजूला काढून ठेव. बरोबर आहे. मग ती लोक काढताच आहेत ना पैसे काढून ठेवलेत ना लोकांनी. म्हणजे आता असं आहे की पण हे तर असंच झालं ना, तू आधी नोटाबंदी नव्हती तेव्हाही तू पैसे बाजूला काढूनच तुझ्या एंटरटेनमेंटची सगळी सोय करायचं असं ना, मनोरंजनाची शेवटी. बरोबर आहे ना. मग नोटाबंदी असणं आणि दंगलने 100 कोटी कमवणं याचा त्याचा काही संबंध नाही. कारण की मुद्दा असा आहे की 100 कोटी आले म्हणजे नोटाबंदीचा प्रश्न सुटला असं नाही. आधी रंगा आहेच याच्यामध्ये पहिल्यांदा काय म्हणायचं, मोदी गव्हर्नमेंट आता जे काही नोटाबंदीचा निर्णय राबवून त्यांना काळा पैसा बाहेर आणण्यासाठी जे काही ट्रिक्स अवलंबात आणल्या जातात, तर ही त्यापैकी एक ट्रिक असू शकते. मला असं वाटतं. ह्याच्यामध्ये काय ट्रिक आहे आता? ट्रिक ॲज इन म्हणजे व्यवसाय होतोय, लोकांकडे पैसे आहेत, नोटाबंदीचा निर्णयाचा दंगलला काही फटका नाही पडला हे आपल्यालाही कळलंय, कळून चुकलं. म्हणजे संहिता पण तेवढी दगली आहे ना दंगलची. बरोबर आहे ना. मग त्याच्यामध्ये विषय संपला ना. आणि 100 कोटी ही म्हणजे एवढी आपली अब्जाधीची ही आहे, लोकसंख्या आहे आणि आपलं बजेट जे आहे त्याच्यामुळे 100 कोटी रक्कम कुठेच बसत नाही, किचगणितही नसते. म्हणजे एखादा चांगला पगार एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये किंवा आणखी मोठ्या चांगल्या पगार असलेल्या माणसाला 25 काही कोटींमध्ये पगार सहज असतो असं आहे. तर त्याच्या मनाने जर आपण 100 कोटी आता 50 दिवस आलेत, बरोबर 50 दिवस आले नोटबंदीला, म्हणजे साधारण किती आठवडे झाले, म्हणजे साधारण आपला 2 महिने पूर्ण करतात. त्या 2 महिन्यामध्ये कितीतरी शुक्रवार येऊन गेले. एवढे चित्रपट आले, कहाणीसारखा वगैरे चित्रपट आला, त्याचा पहिला भाग खूप चांगला होता पण दुसऱ्या लोकांनी नाकारला. याचा अर्थ एवढे पिक्चर येऊन त्यांना रिस्पॉन्स नाही मिळते, याचा अर्थ दंगलमध्ये काहीतरी गोष्ट आहे, दंगल में कुछ बात. पण मग तुम्ही चित्रपटाबद्दल बोला ना, की चित्रपट चांगला आहे याच्याबद्दल बोला. चित्रपट जर चांगला असेल, चित्रपट चांगला आहे म्हणून गेल्या 2 महिन्यातले चित्रपट आले. ॲदिल मुश्किलने पण चांगला धंदा केला. नोटाबंदीचा परिणाम ॲदिल मुश्किल झाला ना. नोटाबंदीला त्याला आणखीन कारणं होती. त्याला पाकिस्तान निमित्त म्हणजे याला काही शिवाय पिक्चर वाईट होता. नाही, मुद्दा असा आहे की आता त्याला बाकीची जी कारणं तुम्ही म्हणताय की त्याला पाकिस्तान शिवाय तर असं काहीच नव्हतं. तर लोक शिवायला तरी जायला हवी होती ना. तेव्हा नोटाबंदीचं हे केलेलं. मला असं म्हणायचं की आता हे 2 महिन्याचा जो काळ गेलाय त्याच्यामध्ये लोकांकडे बऱ्यापैकी स्वतःसाठी पैसा आलाय, त्यामुळे दंगलला त्याचा फायदा होतो. शिवाय आणि फायदा होत ना त्याला, पण त्याच्यामुळे नोटाबंदीचा प्रश्न संपला. फायदा होत ना, पण त्यामुळे नोटाबंदीचा प्रश्न सुटला आहे हा मुद्दा नाही. प्रश्न सुटलेला नाहीये, पण प्रश्न शिथिल झाला असं मी म्हटलं. प्रश्न संपणं आणि शिथिल होणं याच्यामध्ये खूप फरक आहे आणि त्याचा संदर्भ याच्याशी जोडणं, चित्रपटाशी जोडणं याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे जर एखादा भाजीवाला जर आज काही पैसे घेऊन असेल किंवा एखादा दूधवाला जर त्याला त्याचे पैसे मिळत असतील तर म्हणजे नोटाबंदीचा प्रश्न सुटला असं नाही ना. काही गोष्टी या गरजेच्या असतात आणि ते करावे लागतात. मनोरंजन ही काही लोकांसाठी गरजच असते नाही का. आणि त्याच्यामुळे जी चित्रपट लोकांनी जो पाहिला आहे त्यांच्यासाठी ती गरज आहे म्हणून पाहिलाय. म्हणजे मी जर चित्रपट पाहायला गेलोय, दंगल पाहायला गेलोय, तर मी काय करणार, मला बर्गर नाही खायचं, मला आज चित्रपट बघायचा म्हणून मी माझे 100 रुपये जे आहेत मी ते त्याच्यावर खर्च केले. बरोबर आहे ना. मग 100 कोटी एखाद्या चित्रपटाने 100 कोटी
कमवणं हे त्याची प्रायोरिटी असू शकते ना. हा मग त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे नोटाबंदीचा प्रश्नच नाहीये. आता दिले पण अनेकांना पाहायचं होतं किंवा नोटाबंदीचा प्रश्न आहे का? जर प्रायोरिटी जर तुला सेट करायची असेल, अर्थात आता मला जर कहाणी बघायचं होतं, हे बघा मला जर कहाणी मी पण पाहिला, मला बघायचं असेल तर मी तेव्हा माझ्या डोक्यात असेल की मी एकदाच ATM मध्ये गेले, माझ्याकडे एवढेच पैसे आहेत आणि आता मला एवढ्याच्याच मध्ये करायचं जे काही मला मॅनेज करायचं माझं बजेट, तर मी कहाणी 2 स्किप करते. पण आतापर्यंत मी दंगल येईपर्यंत मी 3-4 वेळा ATM मधून जाऊन आली असते. माझ्याकडे बऱ्यापैकी हातातही पैसा आलेला आहे, त्यामुळे मी दंगलला जाण्याचा मी प्रेफरन्स देऊ शकते. मी हे म्हणते की लोकांकडे आता पैसा यायला लागला आहे. आला की पाहिला जाणारा हा जो क्राऊड आहे, 2 महिन्याच्या काळात आलेले सगळे चित्रपट पाहिलेस का? नाही पाहिलेस का? तू दंगल पाहिला, बरोबर आहे. हा प्रेफरन्स आहे तुझा, हा प्रेफरन्स आहे. त्याच्यामुळे हे पण आहे की माझ्या हातात पैसा आलेला आहे. असं नाहीये. का नाहीये? म्हणजे मी आता या 2 महिन्यात तुम्ही फक्त एकदाच गेलात का ATM मध्ये? मला सांग, याच्या आधी जर कोणता पिक्चर तुझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तू पाहिला नाही आणि तुला पाहायचा होता? कहाणी 2. कहाणी 2 तुझ्याकडे पैसे अजिबात नव्हतेच आणि जे होते ते मला माझ्या इतर गोष्टींसाठी प्रेफरन्स होता ना तुझा, जसं तू म्हणालीस तसं, बरोबर की नाही? मग जर दंगलला तुझा प्रेफरन्स असेल, सिनेमा मनोरंजनचे, तुम्ही मनोरंजनला थोडीफार तुम्ही बाजूला ठेवू शकता. जेव्हा तुमचं जेवणा बिवण्याच्या ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की ठीक आहे, कहाणी 2 बघितल्याने काही फारसा फरक पडत नाही, पण घरी असं का मग दंगल बघितल्याने फरक पडतो आणि दंगल न बघितल्याने फरक पडतो आणि कहाणी 2 बघितलेले फरक पडत नाही? हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. अरे पण कहाणी 2 न बघणं आणि त्याने फरक न पडणं आणि दंगल बघणं न बघणं त्याने फरक पडणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो की नाही? म्हणजे जर हिला वाटत असेल किंवा तुला वाटत असेल कहाणी तू बघायचा नाहीये आणि जर मला वाटत असेल की तो बघायचा आहे, तर तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना. म्हणजे जो 100 कोटी धंदा झालेला आहे, जो 100 कोटी त्यांनी धंदा जमवलेला आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की नाही? हे तर आपण मान्य करायला हवं की तो त्यांनी वैयक्तिकरित्या निर्णय घेतलेला आहे की मी बाकीचे पैसे कशावर खर्च करणार नाही जे काढलेले आहेत ATM मधून किंवा बँकेत उभे राहून, आणि मला हे पैसे याच्यावर खर्च करायचे, बरोबर की नाही? वेगळं दर्शवतायत हे आपण एक्सेप्ट करायला आपण ती अमेरिकनची जगह बऱ्याच अमेरिकन एकतर वर्षाला एक पिक्चर होता, बरोबर त्या क्रेज मध्ये जर तो पैसे कमवत असेल तर मग त्याचा नोटाबंदीची काही संबंध आहे? 31st पार्ट्या आपण करत नाही आहोत का? आता आपण 25 डिसेंबर साजरा नाही केला का? पण त्याच्यामुळे पैसा खुळखुळायला लागला हातात, असं त्याचा अर्थ किती पैसे सांग मला? किमान 1,500 असतील. ते तू आता जपून वापरतेस की तू आता पाहिजे तसं वापरतेस? जपून वापरतेस नाही, जपून वापरतेस इकडेच मुद्दा आला ना. जर तू जपून ते वापरत असशील सारखी रक्कम नाही सर्वसामान्यांसाठी, ती जपूनच वापरली. नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यावर ज्या आपण एकदम टंचाई असल्यासारखे पैसे वापरत होतो त्या तुलनेत आता पैसे वापरण्याच्या प्रमाणात आपली बदल झालेला आहे, काहीतरी बदल झाला. त्यामुळे हा निष्कर्ष काढायचा की म्हणून दंगल हिट होतं. म्हणजे एका पिक्चरचा एक पिक्चर हिट होण्यामागचं कारण आपण त्यामुळे आपण एक पिक्चर हिट झाला म्हणजे नोटाबंदीचा प्रश्न संपला, जर असं त्याचं कारण असेल. तुम्ही मुद्दा तोच मांडताय ना, मुद्दा तोच मांडताय की जर लोक म्हणजे पैसे झालेले आलेले आहेत आणि दंगल हिट झालेला आहे म्हणजे नोटाबंदीचा प्रश्न संपलेला आहे, असाच मुद्दा तुम्ही मांडताय. शेवटी तुमचं मत मला नाही पटणार, माझं बरोबरच आहे, ते वैयक्तिक आहे ना, त्याच्यामुळे ते काही चालूच राहणार आहे. पण त्यामुळे नोटाबंदीचा प्रश्न संपलेला आहे असं नाहीये, त्यामुळे असं मला वाटतं. आणि मला नाही वाटत हरकत नाही. आणि गंमत म्हणजे नोटाबंदीचा प्रश्न कितपत संपलाय, कारण की बँकांनी जर रिक्वेस्ट केली सरकारला, ते म्हणतात की जी काही लिमिट आहे 2,500ची ती तशीच ठेवा, ती काढू नका, कारण आमच्याकडे पैसेच नाही आले. आता याचा अर्थ काय घ्यायचा? मग याचा अर्थ असा आहे की दंगल पार्ट 2 आला की बघायचा नाही, संपला विषय.